दिग्गज कलाकार कमलाकर ज्यांच्यावर काम करताना मला एक समजलं की कमलाकर आतापर्यंत खूप वेगळ्या भूमिकामध्ये आता पण लोकांपर्यंत आहेत, जास्त पण कदाचित वेगळ्या भूमिकांमध्ये. पण मला असं वाटतं कमलाकरमधलं हिडन टॅलेंट म्हणजे फार वेगळ्या पद्धतीची भूमिका करणं हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि ते मला वाटतं रमेश चौधरीने ते हेरलं आणि त्यांना ही वेगळी भूमिका दिली. आणि त्यांच्यावर काम करताना वेगळी मजा आहे की एखादी गोष्ट आपण बोलायची त्यांना कळते बोलायच्या आधी. तर तो जे ट्युनिंग असतं ना त्यांच्या दोघांमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक सीन असे खुलत गेले. बऱ्याच वेळा न बोलता सीन आम्ही बोललो, आम्ही न काय एक्सप्रेशन देता ते एक्सप्रेशन देत गेले. तर मला असं वाटतं की हे ट्युनिंग असतं ना कलाकारामध्ये ते फार महत्त्वाचं असतं. आणि या निमित्ताने फिल्म सालबर्डीच्या निमित्तानं ते ट्युनिंग जास्त दृढ झालं. मी म्हणा, कमलाकर म्हणा, ओमकार म्हणा, त्यानंतर शशांक शेंडे म्हणा, अनिल नगर सगळेच धमाल होते. पूजा तर मला असं वाटतं ही टीमची फिल्म आहे. सालबर्डी हे द्योतक आहे गूढतेचं, अंधश्रद्धेचं आणि त्याच्यावर मात करणाऱ्या प्रत्येक घटनांचं. तर मला असं वाटतं सालबर्डी फिल्म 17 एप्रिलला जेव्हा थिएटरमध्ये रिलीज होईल तेव्हा या सगळ्या गोष्टींची उकल होईल. तर नक्की 17 एप्रिलला बघा सालबर्डी. मराठी चित्रपटामध्ये काम करण्याचं तुमचं पहिली संधी आहे. हो या टाईपचा जो चित्रपट आहे नाही, अशी फिल्म सुद्धा मला वाटतं आत्ता आणि मुळात ही हॉरर फिल्म नाहीये. हा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं Horror गेटअप touch आहे. टच पण नाहीये. हे कसं आहे थोडंसं रहस्यमय म्हणू शकतो आपण. थोडंसं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी काही घटक असतात त्यांच्यावरती भाष्य करणारी फिल्म आहे. हॉरर अशी नाही आहे, पण नक्कीच त्यातल्या काही घटना आहेत ना ज्या तुम्हाला घाबरवतील. थोडंसं तुम्ही घाबराल, पण नंतर त्याच्यावरती जे दिग्दर्शकांनी सोल्युशन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं रिअलाइज व्हायला लागेल की अरे हे चुकीचं आहे, हे घडता कामा नये. तर थोडंसं अंधश्रद्धेला थोडंसं एक टिचकी म्हणजे चिमटा काढून एक मेसेज देणारी पण अशी फिल्म आहे. तुमचं काय काय चित्रपट? मी भूमिका एवढं सांगू शकतो वेगळी भूमिका आहे कारण आम्हाला तशी तंबी आहे. नाही, मी सांगू शकतो, मी याच्यात भंडारी नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि तो गावातला एक प्रतिष्ठित असा माणूस आहे. आणि ह्या प्रतिष्ठित रोल रमेश सरांनी मला दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर काय वाटतं तुम्हाला हा चित्रपट मराठी इंडस्ट्री पण आपली काही कमी नाहीये. हिंदी मॅटॉक किंवा इतर प्रोडक्शन मध्ये जे चित्रपट बनतात त्या चित्रपटाला आपली इंडस्ट्री किंवा हॉरर चित्रपटाला टक्कर देण्याच्या मार्गावर आहे का देऊ शकतो का टक्कर? मुळात टक्कर देतच आहे, फक्त आता ते टच होईल टक्कर देण्याच्या रेषेवर. अशा रेषेवर आपण आहोत. सालबर्डी 17 तारखेला टक्कर देईलच असं माझं पूर्ण मत आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की हिंदीपेक्षा पण बेटर आपल्याकडे कंटेंट आहेत मराठीत. हिंदीपेक्षा सुद्धा चांगले चांगले कंटेंट आपल्याकडे, म्हणजे आता दशावतार असेल, हा हिंदीचा पण पुढचा सिनेमा होता प्रेझेंटेशनच्या बाबतीत. किंवा आता थांबायचं नाही, किंवा आता क्रांती ज्योती सुरू आहे. क्रांती ज्योतीला भरपूर 2 महिने झाले अजून पण कंटिन्यू सुरू आहे, 2 महिने होऊन गेले, 3रा महिना लागलाय. त्याचं कारण असं आहे कंटेंट उत्तम, प्रेझेंटेशन उत्तम, सिनेमा शूट काय उत्तम गेलाय क्रांती ज्योती, किंवा जे सिनेमे मी आता सांगितले दशावतार असेल. त्याच्यामुळे आपण हिंदीच्या म्हणजे टक्कर देण्याचा प्रश्न नाही, आपण हिंदीच्या खूप पुढे आहोत असं मला वाटतं मराठी सिनेमा कंटेंटच्या बाबतीत, टेक्निकली. त्याच्यामुळे आणि ऍक्टिंग तुला म्हणजे ते सुद्धा आपलं हेवा करतात की मराठीतले जे ऍक्टर्स आहेत जे आता मराठीतनं हिंदीत गेले आहेत किंवा जे मराठीत काम करतात याचं मूळ कारण की मराठीतले बरेचसे काय सगळेच ऍक्टर हे थिएटरशी संलग्न आहेत किंवा थिएटरशी बांधले गेलेले आहेत. त्याच्यामुळे मराठी ही हिंदीपेक्षा एक पाऊल पुढेच आहे असं माझं म्हणणं आहे. सर प्रेक्षकांना काय बोलाल शेवटचं की काय रिक्वेस्ट कराल किंवा काय तुमचे 2 बोल असेल की तुम्ही मराठी चित्रपटांना प्राधान्य द्या, मराठी चित्रपट? नाही, माझं तर असं म्हणणं आहे की चांगला सिनेमा असेल तर लोक थिएटरकडे येतातच आणि गर्दी करतातच. याची उत्तम उदाहरणं मी तुम्हाला आता जसं सांगितलं तसंच ही चांगली फिल्म आहे. तेव्हा प्रेक्षकांनी जरूर या फिल्मला आशीर्वाद द्यावा आणि जरूर ही फिल्म बघावी, एवढंच मी सांगेन. मी एवढं दोन शब्द सांगेन. 17 एप्रिल डायरेक्ट थिएटरमध्ये सालबर्डी.